मी अजून प्रत्यक्ष आयुष्यात आई झालेली नाही आहे त्याच्यामुळे, पण मी आईच्या खूप भूमिका केल्यात, त्या अनुभवावरनं मी याचं उत्तर देऊ शकते की म्हणजे किल्लाच्या ह्याच्यावरनं मी म्हणेन की आदर्श आई असं तू म्हटलंस तर मला असं वाटतं शांतपणा आणि संयम हे खूप महत्त्वाचे गुण आहेत एक आदर्श आई बनण्यासाठी. तसंच मुलाबरोबर मूलही होता यायला हवं, म्हणजे त्याच्याबरोबर खेळण्यासाठी तो एक मूल होण्याची आवड पाहिजे, त्याच्या लेवलला येऊन त्याला समजून घेण्याची एक निकड हवी असं मला वाटतं. आणि खेळकरपणा हवा, विनोदी म्हणजे कसं सेन्स ऑफ ह्युमर ज्याला म्हणतात ना, तो आईमध्ये हवाच हवा, आणि त्यांनीच मुलं हसत असतात. आणि मुलांचा सेन्स ऑफ ह्युमर ओळखण्याची ताकद पण हवी असं मी म्हणेन. आणि मला असं वाटतं शिस्त पण महत्त्वाची आहे, कारण नुसतीच मजा करून होणार नाही, त्याच्यामुळे शिस्त पण हवी, पण ती योग्य प्रमाणात. म्हणजे 6 गुणमधली जी आई आहे ना तेवढी पण शिस्त नको. म्हणजे काही घरांमध्ये आपण जातो ना, तेव्हा माझे एक नात्यातले एक माझे दीर होते, म्हणजे सख्खे नाही दूरचे दीर, ते मला म्हणाले, ते कोणाकडे तरी गेले होते, ते म्हणले अगं त्यांच्या घरी जाऊन खूप भीती वाटली, म्हणजे असं हॉटेलमध्ये गेल्यासारखं सगळं व्यवस्थित होतं, तुझ्या घरी काय गोष्टी व्यवस्थित आहेत पण काय पसारा पण आहे, ते बघून बरं वाटलं. तर मला असं वाटतं की या दोन्हीचा समतोल पाहिजे.